पुढची बातमी आहे रायगडच्या राजकीय वर्तुळातून। मंत्री भरत गोगावलेंची मिमिक्री करणाऱ्या सुनील तटकरेंची आता उलटी गिनती सुरू झाली आहे। पुढच्या निवडणुकीला रुमाल डोक्यावर घ्यायला नाही लावला तर नाव सांगणार नाही असा थेट इशारा आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना दिलाय। तर सिंचन घोटाळ्याची फाईल अजून बंद झालेली नाही असं म्हणत थोरवेंनी तटकरेंना डिवचलंय। दरम्यान 2029 तटकरे पुन्हा खासदार होतील असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी थोरवेंना जोरदार प्रत्युत्तर दिले। एक रुपया घरात ठेवून जेवढे पैसे होते तेवढे त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये जे असेल ते काय मदत करता येईल त्या छोट्या मोठ्या गोरगरिबांना मदत केली, परंतु आपल्या याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरेला पाडून घेतलं। पण सुनील तटकरेंनी काय केलं? तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती। मी त्या दिवशी मिमिक्री भरत शेठ मी माझ्या घरी होतो उभा, मी पाहिली, बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता, तुझ्या ती मिमिक्री करायला लागले भरत शेठची, त्या दिवसात तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे। प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तर 2029 ला पुन्हा एकदा रायगडचं नेतृत्व करून लोकसभेला विजयी होतीलच। पण ज्या रुमालाचा उल्लेख आपण केलात त्या रुमालाने आपला चेहरा लपवून आपल्याला पुढचं आयुष्य जगायला लागणार नाही ना, ही रायगडची जनता तुमच्यावर वेळ आणेल। आणि महेंद्र थोरवेंचं तर मला खास करून आश्चर्य वाटतं। बाळासाहेबांचे संस्कार नाहीत पण तुमचे डान्स बारचे संस्कार टेबलवर नाचताना अखंड भारताने गुवाहाटी इथे बघितलेले आहेत। त्यामुळे महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आपल्या औकातीत राहा आणि पुन्हा प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नादाला लागू नका। तर ज्यांना मालकत्व नाही त्यांनी पालकत्व स्वीकारू नये असं म्हणत आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंवर निशाणा साधलाय। तर गोगावलेंना पालकमंत्री पद मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही असा निर्धारही त्यांनी केलाय। ज्यांना मालकत्व झालेलं नाही आहे त्यांनी रायगडचं पालकत्व स्वीकारू नये। पहिलं मालकत्व स्वीकारा। आपण रायगडवासी त्या दिवशी आनंदी होऊ की ज्या दिवशी ही रायगडची बॅच खऱ्या अर्थाने या रायगडमधून बाहेर काढू, तेव्हाच खऱ्या अर्थाने या रायगडला न्याय मिळेल असं मला निश्चित वाटतं। बरेचसे हे आपले महान नेते आहेत आणि पालकमंत्री जर बनणार त्याची शंका घ्यायचं कुठे कारण नाही आहे। महेंद्रने सांगितलं काही झालं तरी चालेल पण बरेचसे पालकमंत्री होणार ही आमची शपथ निश्चित आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहे। तर पालकमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर आणू नका अशी विनंती मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी रायगडमधील नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही केली आहे। रायगडच्या माझ्या सर्व भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधल्या युतीमधल्या महायुतीमधल्या सर्व नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी पक्ष भाजपा म्हणून सर्वात मोठा पक्ष म्हणून एक विनंती राहणार आहे की चव्हाट्यावर वाद नेण्यापेक्षा आपापल्या नेत्याशी बसून आपापले वाद सोडवता येतात। जाहीर वक्तव्य करणे महायुतीमध्ये काही योग्य नाही। माझा सल्ला द्यायची काही फार मी एवढा मोठा नाही आहे की मी कुठल्या पक्षाला सल्ला देईल, पण एक महायुती म्हणून जर भारतीय जनता पार्टी प्रमुख पक्ष म्हणून जे आता रस्त्यावर जे वाद काही होतात ते न होता आपापल्या नेतृत्वाशी बोलून वाद संपवले पाहिजे असं मला वाटतं।